हॅलो, नमस्कार. आज बघा आहे रथसप्तमी आणि आत्या म्हणत होत्या प्रसादाला हे बनव, शेवया असल्या तर. शेवया नव्हत्या म्हणून मी शिरा बनवला. म्हणलं चला गोड होऊन जाईल ते. मग इथे शिरा बनवला, देवाला नैवेद्य दाखवला. देवपूजा झाली होती आधीच, मालकांनी केली होती. आणि नंतर मग आज रथसप्तमी असल्यामुळं सूर्य रथात बसतात म्हणून रथ काढायचा असतो. ते माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला. तो आधी आम्ही दोघी सासू सुनांनी प्रयत्न केला रथ काढायचा, काही दोघींना जमाना व्यवस्थित. आणि नंतर मग दोघींनी प्रयत्न केल्याच्या नंतर हा तिसऱ्यांदा चांगला रथ बनला. मग माझ्याकडे पिवळा कलर नव्हता म्हणून मग रांगोळीमध्ये हळदी मिक्स केली आणि पिवळा कलर थोडासा बनवून त्याचा मग ते सूर्याला त्याच्यामध्ये भरला. आणि नंतर हे झाल्याच्या नंतर मग पूजा वगैरे केली. गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवली साईडला. पूजा तर आहेत गणपती बाप्पा, पण खाली आधी परत ठेवले. पूजा झाली पूर्ण, फुलं वगैरे वाहिली सगळ्या देवांना, नैवेद्यांना पण ठेवला. नारळ वगैरे फोडून घेतला आणि इथं चालली होती आमची तयारी, म्हणजे ह्याची तिळाची वडी बनवायची आणि स्वयंपाक पण बनवायचा होता मला. संध्याकाळी बायकांना पण बोलवलं होतं हळदी कुंकाला, कारण आज शेवटचा दिवस होता रथसप्तमीचा. तब्येत माझी बरोबर नव्हती आणि करायचं नव्हतं, त्यामुळं मग मी एवढे दिवस केलंच नाही. मग आज सगळंच एकदम करून टाकावं म्हटलं. तर इथं आम्ही दोघंजण लागलो होतो. ते आले होते थोडे हेल्प करायला. ते गुळाचा पाक करून घेतला आधी. थोडासा तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले, पिसून घेतले आणि नंतर थोडंसं गुळाचा पाक म्हणजे फक्त पातळ केलं आणि त्याच्यामध्ये हे पिसलेलं पूर्ण सामान टाकलं आणि ताटाला मी तूप लावून ठेवलेलं. 2 मिनटं फक्त ह्याच्यात टाकून हलवलं आणि नंतर ते ताटामध्ये ओतलं. त्याला आधीच मी ग्रीस करून ठेवलं होतं, कत्त खाली चिपकू नये म्हणून. नंतर मग हे त्याच्यामध्ये ओतलं. दोन्हीकडून पकडलं होतं, पण मला एका हाताने ते ओतायलाच जमाना म्हणून मग मी नंतर माझ्याच हाताने ते पकडून परत ओतलं त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्याच्यामध्ये